देशभर मोदींच्या स्वच्छता अभियानाचा गाजावाजा सुरू आहे. जाहिरातींचा भडीमार होतोय. यात मुंबईला हागणदारी मुक्तीचं सर्टिफिकेटही मिळालेलं आहे. सर्टिफिकेटच्या पेपरावरची शाई वाळण्याआधीच मुंबईतल्या रामगडचं जळजळीत वास्तव समोर आलेलं आहे. अमिताभ बच्चन येऊन सांगतो दार बंद करा, दार बंद करा. दार नाही इकडे तर दार कुठून बंद करणार? दरवाजा तर दाखवा कुठला बंद करायचंय. अमिताभ बच्चनला भेटायचं मला. गांव में भरपूर खेती है, किधर भी लेडीज भी जाता है, जेंट्स भी जाते हैं. और बम्बई में जेंट्स लोग किधर भी जाते हैं, ऐसा नहीं कि नहीं जाता है, मगर औरत लोग किधर जाएगा? रोज टीव्हीवर अमिताभची जाहिरात लागली की रामगडच्या लोकांचा असा संताप होतो. त्याचं कारणही तसंच आहे. आता हे रामगड काही मराठवाडा विदर्भातलं नाहीये. हे आहे मायानगरी मुंबईच्या पोटातल्या मुलुंडमधलं. रामगडच्या गल्ली बोळात दिवसभर अशी डब्यांची वर्दळ असते. मुंबईकरांचं अर्ध आयुष्य हे रांगेत जातं. मुलुंडमधल्या रामगडमधली ही रांग देखील अशीच रोज सकाळी सुरू होते आणि याच रांगेत उभं राहून इथल्या माणसांचे अनेक प्रश्न सुरू होतात, कधी न संपणाऱ्या रांगेसारखे. रामगडमध्ये जे शौचालय नाही त्याच्यामुळे इकडे येऊन पास काढता. तर पासमध्ये काय आहे की लोकांचा काय त्याचं हे नाही. पहिला स्टार्टिंगमध्ये काय 60 रुपये होता, त्याच्यानंतर 100 केले, काय 150 केले ने कवा 30 रुपये घेत होते. त्याचा काय लिमिट नाही आहे. संडास के पास गए तो बहुत झगड़ा होता है. दोपहर को गए तभी गर्दी रहते है, सुबह गए तभी गर्दी रहते है, शाम को गए तभी गर्दी, रात को 11 बजे गए तभी गर्दी रहते है. फिर हम क्या करेगा अभी? सकाळी आम्ही जातो ना, तो जवळजवळ नंबर येण्यासाठीच अर्धा तास जातो. मग पुन्हा येऊन घरातला आवरा आणि मग ऑफिसला जायला नेहमीची ट्रेन तर आम्हाला भेटतच नाही, ती मिस होते. आणि मग नंतर ऑफिसमध्ये गेले तर मग सरांचा पण ओरडा खावा लागतो. मग पूर्ण दिवसच खराब जातो. पाहुणे येतात तर असं वाटतं की येऊच नाही त्याने आमच्याकडे, असं वाटतं अक्षरशः. सगळीजण लेडीज लोक काय म्हणणार की आजारी असू दे, तुम्ही तुमची सोय बघा, आम्हाला काही जमत नाही. गरोदर बाई असेल तरी पण लोक भांडणं करायला उठतात. कुठं म्हातारा माणसाने एक घंटा उभं राहायचं, कसं उभं राहणार? आमच्या सारख्याला तर उभं राहायला होत नाही. पण तसंच आता टॉयलेटला तर जायलाच लागतो, खायलाच लागतो, जायलाच लागतो ना, तर कसं उभं राहायचं? आजारी माणसाचं तर मग त्या कामातूनच गेलं, त्याला 2 माणसानं धरून न्या, नाही तर मग घरात हागवा. ही परेशानी आहे. महिला म्हणून शौचालयाचा त्रास आहे ना. माणसं तर कुठे पण खुल्या आवारावरती सुद्धा माणसांचं काहीतरी निवारण होऊ शकतं. महिला कुठे जाणार? सगळे प्रश्न शौचालयामुळे कसे निर्माण झाले हे सांगण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. रामगडमध्ये साधारण 12 चाळीत 18,000 लोक राहतात. शौचालयांची संख्या आहे फक्त 59, त्यातलेही 3 बंद, म्हणजे चालू 56. 357 माणसांमागे केवळ 1 शौचालय. पालिकेचं सूत्र आहे 50 माणसांमागे 1 शौचालय. आता तुम्हीच ठरवा वास्तव काय. श्रीमंतांच्या टॉयलेटपेक्षाही अगदी लहान घरं. हा रस्ता आहे, हा उमरा आहे. या उमऱ्यातून घर सुरू होतं आणि या भिंतीला सुरू होताच ते संपून जातं. या एवढ्याशा छोट्या घरात टॉयलेट बांधायचं कसं, हा इथल्या लोकांचा प्रश्न आहे. आणि म्हणूनच महापालिकेच्या टॉयलेटवर अवलंबून राहण्याशिवाय यांच्याकडे पर्याय नाहीये. पण महानगरपालिका म्हणते आमच्याकडेही जागा नाही म्हणून शौचालय नाहीत. मग चिमुरड्या पोरांनी हे जीवघेणं कमोड शोधलं. इथली वस्तुस्थिती मांडण्यासाठी हे दृश्य पुरेशी आहे. जे नाल्यावर जातो, नाल्यावर मला भीती वाटते. मी पडला बिडला तर भीती वाटते मला. रात्री संडास पण आली तर मला 1 वाजता पण जायला लागतं. इथे तरी येऊ नाही शकत, तर इथे घाण असते ना, म्हणून मी इथे नाही येतो. कधी कधी येतो इथे. हे सगळं ऐकल्यावर फिल्मी स्टोरी वाटेल कदाचित, पण इथलं हे जळजळीत वास्तव आहे की शौचालया अभावी इथल्या पोरांची लग्नही होत नाहीयेत. कारण मुलीकडचे ज्यावेळी माझ्या घरी आले होते तेव्हा त्यांच्या नातेवाईकांनी इथं बघितलं की इथं शौचालयाची सुविधा व्यवस्थित नाही आहे. त्यावेळी त्यांनी इथं काय बोलले नाही, पण गावाला गेल्यानंतर त्यांनी नकार कळवला की तिकडे बाथरूमचा प्रॉब्लेम आहे. आमच्यासाठी तर खूप धक्कादायक गोष्ट आहे. कारण की एक शिल्लक कारण असं सरकार म्हणत असेल, शिल्लक कारण यांच्यासाठी टॉयलेट, पण आमच्यासाठीची शिल्लक कारण नाही आहे ना. आज आमचा मुलगा शिकवलं, आम्ही किती कष्टाने त्याला शिकवलंय, मोठं केलंय. मग आज त्याचं लग्न तुटतंय तर का तुटतंय? तर सरकार जागे होत नाही म्हणून तुटतंय ना. नगरसेविकेला मात्र हे काही पटत नाही.
हे तर काय हे होऊ न शकतं. हे काय असं इतके छप्प ते किती वर्ष राहतात तिथे. तुम्हाला लग्न होत नसतील काय काय वाटतं तुम्हाला? बघा, हा टॉयलेटचा प्रश्न आहे, हा लग्न होत नाही, हा आता तो मांडणाऱ्यांनी मांडलेला आहे. पण असं नाही आहे की त्यांचं पण बालपण तिथेच गेलं, त्यांच्या आई वडिलांचं बालपण असं गेलं म्हणतातच ना ते लोक. विरोधक सत्ताधाऱ्यांना हिशेब विचारतायत. जनतेनं तुम्हाला 100% दिलंय, तुम्ही किती प्रतिशत दिलं? मुलुंडमध्ये 6 नगरसेवक, 1 आमदार, 1 खासदार. केंद्रात सत्ता त्यांची, महाराष्ट्रात सत्ता त्यांची. सत्ता असताना देखील मोदींचं स्वप्न साकार करता येत नाही. नेते राजकीय आरोप प्रत्यारोपात गुंतलेत आणि जनता वाऱ्यावर आहे. नेते आता सध्या सुट्टीवर गेलेले आहेत, रजावर गेलेले आहेत. ज्या टायमाला इलेक्शन राहते ना 1 महिन्यासाठी त्याला सगळे राहतात, आता सध्या रजावर गेलेले आहेत. हा, 5 वर्षाच्या रजावर गेलेले आहेत. कॅमेरामन नारायणसह विलास बडे, एबीपी माझा, मुंबई.